नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? मला दोन प्रसंग आठवतात. पहिला प्रसंग होता की 2011 असू देत किंवा 2007चा वर्ल्ड कप असू देत किंवा गेल्या वर्षीच झालेला वेस्ट इंडिजमधला T20 वर्ल्ड कप असू देत. भारतीय संघ जेव्हा अप्रतिम कामगिरी करतो, घवघवीत यश मिळवतो, त्याचं रिपोर्टिंग केल्यानंतर छान स्वप्न पडतात, मस्त झोप लागते. दुसऱ्या दिवशी सुद्धा सकाळ जी असते ती खूप प्रसन्न असते, गोड आठवणींची असते. आणि एक्झॅक्टली उलटं होतं. जेव्हा 2007च्या मुख्य वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजमध्ये भारतीय संघाने खराब कामगिरी केली, अगदी म्हणजे काय म्हणतात प्राथमिक फेरीतनंच भारतीय संघाला बाहेर पडायला लागलं. किंवा दुसरं उदाहरण म्हणजे खरोखर या ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचं हे मला द्यावंसं वाटतं. कारण त्याच्या वेळेला जी स्वप्न पडतात ती वाईट असतात. दुसऱ्या दिवशीची सकाळसुद्धा चुकचुकण्यात जाते अक्षरशः. आणि म्हणूनच त्याच्याबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे. अजिबात कुठेही जाऊ नका. बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. सर्वात पहिल्यांदा एक जे मुख्य दुःख आहे, ज्याच्यावरती काही जणांनी वाचकांनी ऑब्जेक्शनसुद्धा घेतलेलं आहे, की मी कालच्या क्लिपमध्ये म्हणालो की आपण ट्रॉफी त्यांच्या हातात दिली. लोक म्हणतात 3-1 जर का पराभव झालेला आहे तर आपण ट्रॉफी हातात कशी काय दिली. तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करतो. अपेक्षा नसताना अचानक पर्थला आपला खेळ जबरदस्त झाला आणि त्याच्यानंतर पर्थ कसोटी जिंकून आपण 1-0 आघाडी घेतलेली होती. ब्रिस्बेनची कसोटी अनिर्णित राहिली होती आणि मेलबर्नची कसोटी अनिर्णित राखणं शक्य होतं. आणि या कसोटी सामन्यामध्ये सुद्धा अनेक वेळेला भारतीय संघाच्या हातात संधी होती वर्चस्व गाजवायची. आणि याच्यामध्ये मुख्य मुद्दा मी तुम्हाला हा सांगतोय, जो मी आधीच्या एका क्लिपमध्ये सुद्धा बोललो होतो. जेवढा भारतीय संघाच्या नाशाला भारतीय संघाची बॅटिंग कारणीभूत आहे, तसंच मला ऑस्ट्रेलियन बॅटिंगबद्दल वाटत होतं. अहो, एक जमाना होता की स्टीव्ह वॉची टीमचा खेळ मी बघितलेला आहे. जेव्हा जस्टिन लँगर होता, हेडन होता, पोंटिंग होता, मायकेल क्लार्क होता, डेमियन मार्टिन होता, स्टीव्ह वॉ होता आणि ॲडम गिलख्रिस्ट होता. हे लोक जेव्हा होते, ती बॅटिंग काय होती, त्या बॅटिंगला आणि त्यावेळेच्या वॉन मग्रा या बॉलिंगला सुद्धा भारतीय संघाने शह दिलेला आहे. एक्झॅक्टली उलटं यावेळेला ऑस्ट्रेलियन बॅटिंगचं होतं. एक क्षण तुम्ही विचार करून बघा. जो मी मुद्दा म्हणला होता की आपण ट्रॉफी दिली, त्याला कारण मी तुम्हाला सांगतो. ऑस्ट्रेलियाची बॅटिंगसुद्धा यावेळेला कमजोर होती असं माझं मत आहे. तुम्ही जर का स्कोअर कार्ड काढून पाहिले तर सुरुवातीच्या काळामध्ये त्यांचा खेळ देखील चांगला झाला का? अजिबात झालेलं नाही. मॅक्सविनीला घेतलं, त्याला काढलं. कॉन्स्टासला दुसऱ्या 2 मॅचेसमध्ये घेतलं. एका मॅचला त्यांनी आडवे तिडवे फटके मारून अर्धशतक केलं. नंतरच्या 3 इनिंग तो फेल झालेला आहे. उस्मान ख्वाजा फेल झालेला आहे. मार्नस लबुशेननी एका मॅचमध्ये 2दा 70 केल्या, बाकीच्या वेळेला तो फेल झालेला आहे. स्टीव्ह स्मिथ 2 शतकं अप्रतिम, बाकीच्या वेळेला फेल झालेला आहे. ह्याचा अर्थ काय? ट्रॅव्हिस हेडचं उदाहरण घ्या. ट्रॅव्हिस हेडनी 2 शतकं केली, बाकीच्या वेळेला फेल. मी म्हणतोय काय, जे मुख्य खेळाडू होते त्यांना 10 इनिंग्स मिळालेले आहेत. काही जणांना 9 मिळाल्या, काही जणांना कदाचित 8 मिळाले असतील. त्याच्यामध्ये 4-5 इनिंगला रन्स केलेलं कुणी आहे का? तर कुणी नाही आहे. आपल्या संघाकडनं नाही आहे, त्यांच्या संघाकडनं सुद्धा नाही आहे. हा मुद्दा मला म्हणायचा आहे. आणि ज्या वेळेला तुमचे पहिले 4 खेळाडू 40 रन्समध्ये आऊट होतात, स्कोअर कार्ड एका मॅचला 6 बाद 91 दाखवत होता, ह्याचा अर्थ एकदा आपण त्यांच्या टीमला लवकर आऊट केलेलं नाही आहे. परत कसोटी आपल्याला का जिंकता आली? आपला 150 ऑल आऊट झाला, आपण समोरच्या टीमचा 100 ऑल आऊट केलेला होता. आणि त्यामुळे मला हा मुद्दा मांडावासा वाटतो की यावेळेला ऑस्ट्रेलियन संघाची बॅटिंग कमजोर होती. त्या कमजोरीवरती बोट ठेवून आपण त्यांच्यावरती आघात अजून करायला पाहिजे होता. तो आघात करता आलेला नाही आहे. याला कारण आहे, बुमराला योग्य ती साथ मिळाली नाही. याच्यामध्ये मला गौतम गंभीरच्या कालच्या प्रेस कॉन्फरन्सचं फार आश्चर्य वाटलं. आणि दुसरीकडे वाटलं हे लोक असंच का बोलतात. कारण जे कळीचे मुद्दे होते, मी कळीचा मुद्दा विचारला होता की अरे बाबा, चुका काय झाल्या आणि चुका कबूल केल्या नाहीत तर तुमची सुधारणा होणार कशी? त्याचं उत्तर एवढंसं. आणि दुसऱ्या एका पत्रकाराने विचारलं की हो आपण 3-1 हारलो, पण ह्याच्यातनं सकारात्मक घेण्यासारख्या गोष्टी काय? एवढं मोठं उत्तर. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी अगदी डिटेलमध्ये सांगितल्या गेल्या. असं करून कसं चालेल? एकीकडे कौतुकाचे पाठ काढताना तुम्ही थांबत नाही आणि दुसरीकडे झालेल्या चुका तुम्ही स्पष्टपणे कबूल करत नाही. काल त्यांनी कबूल फक्त काय केलं तर आपण संधी हातात ज्या आल्या होत्या
त्या हातातनं जाऊन दिल्या, याच्यापेक्षा काही नाही. बॅटिंगमधलं फेल्युअर, बॉलिंगमधलं फेल्युअर हे तुम्ही बोलायला तयार नाही. स्पिनर्सला आपल्याला यश मिळालं का? नाही. सिराज आकाशदीप बॉलिंग चांगली टाकली, विकेट काढता आल्या का? अजिबात नाही. संपूर्ण भारतीय टीममध्ये खऱ्या अर्थाने जर का बघायला गेलं तर जसप्रीत बुमराह हा सर्व मॅचेसमध्ये दादा परफॉर्मन्स करून गेला. बाकीच्या काही जयस्वाल असू देत किंवा रिषभ पंतची एखादी इनिंग असो, या सगळ्यांना तुम्ही 10 पैकी जयस्वालला मी 6-7 मार्क देईन. त्यांनी एका मॅचला झेल सोडले, पण कालच्या मॅचला त्यांनी जबरदस्त झेल पकडले. 2-3दा त्यांनी बॅटिंग चांगली केली. बुमराहनी सातत्याने चांगली कामगिरी करून ह्या दोघांचा अपवाद वगळला तर तुम्ही 10 पैकी किती मार्क द्याल? रोहित शर्मा, विराट कोहलीला तर अक्षरशः 0 किंवा काही कॅचेस पकडले म्हणून 1 मार्क द्यायला लागेल. इतकी खराब कामगिरी त्यांनी केली आहे आणि तरी भारतीय संघ व्यवस्थापन चुका मान्य करायला तयार नाही आहे किंवा त्यांना दूषण द्यायला तयार नाही आहे. या गोष्टीचा प्रचंड मनस्ताप होतो, राग येतो. काही जण आधीच्या क्लिप न बघता, तुम्ही काही टीकाच करत नाही, कोहली विरुद्ध तुम्ही बोलत नाही, रोहित शर्मा विरुद्ध तुम्ही बोलत नाही, तुम्ही क्रिकेट काय खेळले, तुम्ही का अतिशहाणपणा करताय, अशा पद्धतीच्या गोष्टी विचारतात. तेव्हा मला खरोखर मनापासून वाईट वाटतं. दुसरीकडं मला दुर्लक्ष करण्यावाचून पर्याय नसतो, कारण ह्या लोकांना सतत उत्तर देणं हे माझं काम नाही आहे. ऑनेस्टली मला तुम्हाला जो झाला तो अहवाल सादर करण्याची माझी जपणूक असते आणि तो मी प्रामाणिकपणे करत असतो, एवढंच मी तुम्हाला सांगेन. भारतीय संघाचा मी या मालिकेतली निराशा अशी आहे की ही मालिका जिंकण्याचं सोडून द्या, बरोबरीत नक्की सोडवता आली असती. ऑस्ट्रेलियन टीम ही बीटेबल ऑस्ट्रेलियन टीम होती आणि ते आपण ऑफ द हुक केलं, ह्याची मला निराशा आहे, ह्याचा मला राग आहे. आणि त्याच्यापेक्षा राग कुठल्या गोष्टीचा आहे? कदाचित इंटरनली संघ व्यवस्थापन, प्रशिक्षक या गोष्टी कबूल करत असेल, पण ओपनमध्ये कुठल्याही गोष्टी कबूल करत नाहीत. मग गावस्करांसारख्या लोकांना राग का नाही येणार? ते म्हणतायत की आत्ताच्या घडीला प्रशिक्षकांची जबाबदारी काय, प्रत्येकजण काय भूमिका निभावतोय, बॅटिंगचं फेल्युअर हे आत्ताचं आहे का? नाही. बांगलादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यापासनं बॅटिंगचं फेल्युअर आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या 3 कसोटी सामन्यामध्ये बॅटिंगचंच फेल्युअर आहे आणि मग आपण ऑस्ट्रेलियामध्ये आलोय आणि बॅटिंगला अजून एकदा फेल्युअर आलंय. म्हणजे 5 आणि 3 8 आणि जवळजवळ 10 कसोटी सामन्यामध्ये तुमच्या बॅटिंगला एकदा धार आली पर्थच्या सेकंड इनिंगमध्ये, बाकीच्या वेळेला तुम्हाला बॅटिंगचं फेल्युअर आहे. मग तुम्ही त्याच्यावरती उपाययोजना काय केल्या? हा गावस्करांचा प्रश्न अत्यंत रास्त आहे. कारण एकीकडे मॉर्नी मॉलकर गावस्कर म्हणतात बॉलिंग कोच आहे, गौतम गंभीर बॅटिंग कोच आहे का नुसताच प्रमुख प्रशिक्षक आहे, अभिषेक नायर बॅटिंग कोच आहे का? मला नाही वाटत. तेंडुलकर बॅटिंग कोच आहे का? मला नाही वाटत. मग बॅटिंग कोच कोण आहे आणि त्याची जबाबदारी काय? त्यांनी उपाययोजना काय केल्या? गेल्या 9 कसोटी सामन्यामध्ये तुम्हाला जर का हा ट्रेंड दिसत असला, त्या ट्रेंडवरती तुम्ही उपाययोजना केल्या नाहीत म्हणून ऑस्ट्रेलियामध्ये पराभव हा तुम्हाला स्वीकारायला लागलेला आहे. हे काय म्हणतात त्याला, निष्ठून तुम्हाला सांगावं असं वाटतं. गावस्करांना आलेला राग असू देत किंवा रवी शास्त्रीला आलेला राग असू देत. रवी शास्त्री माझ्या शेजारी बसून म्हणत होता, सुनंदन गेल्या सिरीजला तू नव्हतास कारण पॅन्डेमिकमुळे कोणीच येऊ शकलं नाही, आधीच्या सगळ्या सिरीजला तू होतास, तुझ्याही लक्षात आलं असेल की या यशामध्ये चेतेश्वर पुजाराचा प्रचंड मोठा हात होता. त्यांनी नुसत्या सातत्यपूर्ण धावा केल्या अशातली गोष्ट नव्हती. तो विकेटवर थांबला, तो प्रचंड प्रमाणात बॉल खेळला, ज्यांनी ऑस्ट्रेलियन बॉलर्स थकून गेलेले आहेत. ही गोष्ट त्यांनी निदर्शनास आणून दिली आणि तो म्हणला दोन्ही जे आपण कसोटी मालिकेतले विजय मिळवले त्याचा खरा हिरो हा पुजी होता. पुजी म्हणजे त्याचा तो चेतेश्वर पुजारा होता. हे रवी शास्त्रीसारखा माणूस बोलून दाखवत होता. आणि त्याचबरोबर इरफान पठाण जेव्हा गप्पा मारायला आला तेव्हा तो म्हणला आपला कोणाचा राग लोभ असायचा प्रश्नच नाही, परंतु कुठल्याही चांगल्या खेळाडूला जर सातत्याने अपयश येत असलं तर जसं इतरांना वगळलं जातं तसं त्याला वगळायला काय हरकत आहे. त्याचा रोख हा डायरेक्ट विराट कोहलीकडे होता. तो विराट कोहलीचं नाव घेऊन बोलत होता. आम्ही सुद्धा विराट कोहलीच्या बाबतीत नाव घेऊन बोललेलो आहे, लपून छपून नाही. कोहली कॅप्टन असता तर विराटला टीममध्ये घेतलं असतं का, हा मुद्दा मी कधीपासून मांडतोय. त्याचं उत्तर नाही आहे. त्यामुळे गौतम गंभीरला राग आलेला आहे, तोही निराश आहे, खेळाडूसुद्धा निराश आहे, त्यांनासुद्धा दुःख झालेलं आहे. हे सगळं मान्य केलं आहे, पण ह्याच्यावरचा उपाय असा ठोस दिसत नाही आहे. त्याचं कारण ना रोहित शर्मा ना विराट कोहली तर अजिबातच नाही, ऋषभ पंत तर अजूनच नाही. जाऊन लगेच ही सुधारणा करायला रणजी ट्रॉफी खेळणार आहेत
खेळून दाखवावं त्यांनी, जे गौतम गंभीरनी बोलून दाखवलं की यांनी त्यांनी नाही, सगळ्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेट खेळायला पाहिजे, हे लोक खेळतील मला तरी वाटत नाही. आता भारताच्या लिमिटेड ओव्हर्सच्या मॅचेस आहेत, त्याच्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी आहे, त्याच्यानंतर IPL आहे. टेस्ट क्रिकेट हे डायरेक्ट जूनमध्ये आहे. त्याच्या अगोदर भारतामध्ये रेड बॉल क्रिकेट जे आहे त्याच्यामध्ये हे नापास झालेले खेळाडू सहभागी होणार नाही आहेत. मग कुठल्या परफॉर्मन्सच्या जीवावर, कुठल्या सुधारणेच्या जीवावरती त्यांना इंग्लंड सिरीजला घ्यावं हा मुद्दा राहतो. त्यामुळे आता जो बॉल आहे तो अजित आगरकरच्या कोर्टात आहे. कारण निवड समितीचं आता कर्तव्य आहे की या सगळ्याचा निपक्षपाती विचार करून पुढच्या गोष्टींची योजना आत्तापासून आखायला लागायचं. बघू, इंग्लंडला अजून वेळ आहे, जून एंडला मॅचेस आहेत, असं करून चालणार नाही. स्पेल आउट करायला लागेल, त्या खेळाडूंना संधी द्यायला लागेल, त्यांच्याकडे लक्ष द्यायला लागेल. इंग्लंडच्या खेळण्याची तयारी अगोदरपासून करायला लागेल. या गोष्टी करायची तयारी BCCIची आहे का? या गोष्टी करायची तयारी संघ व्यवस्थापनाची आहे का? या गोष्टी करायची तयारी खेळाडूंची आहे का? हा खरा कळीचा मुद्दा आहे. त्यामुळे ह्याच्याकडे आपण लक्ष ठेवूया. अजित आगरकर काय निर्णय घेतात ही बघण्याची आता वेळ आली आहे, त्याच्याकडे आपण नजर ठेवूया. त्यामुळे तुमचं मत काय जरूर कळवा. खूप जण क्लिप बघतात परंतु लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत नाहीत, याचं थोडंसं मला वाईट वाटतं. परंतु अखेर हा तुमचा चॉईस आहे. मी त्या बाबतीत तुमची पाठराखण करणार नाही, मी सारखं तुमच्या पाठीमागे लागणार नाही. मी फक्त विनंती करू शकतो की तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. यूट्यूब चॅनल, फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम अकाउंटला तुमचं मत काय आहे ते जरूर मांडा, त्याची मी प्रतीक्षा करतो. बाय बाय.